इसगाव 40+ विपक्ष वाकलन 40+ असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 3 ओव्हर्सची मॅच असणार आहे. पहिले 2 षटक 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. 15 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही किती वेळ घेतलाय तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवणार आहोत. सामन्याला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप सरांना आपण पाहतोय. पहिला बॉल जो मात्र अॅक्युरेसी पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती 30 तराट बॉल, त्यासोबत याला लाईन जबरदस्त पाहायला मिळते. ऑफस्टम्पच्या बाहेर वाईडिश लाईन आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल आलाय डॉट. तिसगाव 40+ संघ फलंदाजी करतोय. 3 ओव्हरची ही मॅच. 7:08 पहिला बॉल पडला याची देखील नोंद करून घ्यायची. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने फलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. प्रदीप यांच्या विरोधामध्ये आक्रमकता धारण केली जाईल की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण मैदानावरती 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्त तुमच्याकडे वेळ नसतो, त्यामुळे आक्रमकता धारण करणं पहिल्याच ओव्हर पासून अतिशय महत्वाचं असतं. फाईन लेगच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने फलक पुढे जाईल आणि धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. हर्षला आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आमचे ऑफिशियल ऑपरेटर, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. फार चांगलं मल्टीटास्कर आहेत. फार चांगली ऑपरेटिंग त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील खोलवडप्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. सातत्याने मोठे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी आहे ती कमालीची आहे. कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करू देत नाहीयेत गोलंदाज प्रदीप, आणि त्यांच्या विरुद्ध मोठे स्ट्रोक खेळणं देखील अतिशय अवघड बघू शकतो आपण. कोरडप्याचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल. एकदा कंप्लीट फुल टॉस बॉल. पहिली मिस्टेक आजच्या या आपण पाहू शकतो मॅच मध्ये. मैदानावरती पाहू शकतो आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने फलक पुढे जाईल. फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 3 या आकड्यावर. प्रदीप पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती, आणि जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटक फार महत्वाचं असतं. पहिल्या षटकामध्ये मॅचचा रिदम जो मात्र सेट केला जातो, आणि आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रदीप यांच्या वतीने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न जरूर होता. शॉर्टलेगमधून जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आली आहे सिंगल. लिग्बासची एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीने फलक पुढे जाईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 5 या आकड्यावर. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं जे मात्र समाप्त होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलक जाऊन पोहोचलेला आहे, ते म्हणजेच 5 या आकड्यावर. क्रमांक 2 ला आता होतीये सुरुवात, आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 2 मध्ये. नितीन पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल रनआउटची संधी, आणि यस, संधीचं सोनं करण्यात आलंय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद. विशालांच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल 5 या आकड्यावरती. 3 ओव्हरची मॅच. दुसरी ओव्हरला होतीये सुरुवात, आणि पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन.
विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. विकास पाहायला मिळतात. विकासांना झकास फलंदाजी करावी लागेल. दुसरीकडे आपण बघू शकतो विशाल यांचे प्रयत्न अजून देखील पाहायला मिळत आहेत, पण मोठे स्ट्रोक येत नाहीयेत. यावेळेस ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डरचे प्रयत्न देखील चांगले होते, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद फुंकला गेलाय आणि हा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय चौकार देखील पाहायला मिळतोय. शकतो ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन. हा चौकार देखील पाहायला मिळतोय. धावफलक 9 या आकड्यावरती. यावेळेस देखील स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. मैदानावरती आलेली सिंगल. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा पाहायला मिळत आहे, जे मात्र जाऊन पोहोचले ते म्हणजेच 10 या आकड्यावर. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल जरूर होता. मिस्टेक झाली आहे, कारण बॅट अँड बॉलचा कनेक्शन इतका काही खास नाही आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून स्वीपर कव्हर मध्ये जोपर्यंत फिल्डर वेगाने येतील तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. विशाल सरांचा विचार केला ते थोडेसे आग्रही होते, मात्र नकार दिलाय विकास सरांनी आणि तोपर्यंत मैदानावरती पाहायला मिळेल 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने फलक पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. आतापर्यंत विचार केला तर बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून देखील फिल्डर वेगाने येत आहेत. कलेक्शन फार चांगलं आणि थ्रो देखील तितकाच जबरदस्त पाहायला मिळेल. कौतुक प्रत्येक जण करतोय ज्या वेळी फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगचा दर्जा आपल्याला अव्वल दर्जाचं पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या 13 आणि शेवटचा बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. कारण दुसरं षटक देखील तितकंच महत्वाचं असतं. यावेळेस देखील मिस्टेक नशिबाची साथ, पण काय फिल्डिंग आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा फुटवर्क देखील पाहायला मिळतोय. वाह, काय स्टँडर्ड पाहायला मिळतोय फिल्डिंगचं. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय की नाही हा प्रश्न आहे, कारण मैदानावरती यंगस्टरला देखील फिकी पडेल अशी आपल्याला फिल्डिंगची एफर्ट पाहायला मिळाला. लॉंग स्टॉप रिझन मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कीपर बीट झाले. फाईन लेगचे फिल्डर पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील सक्सेसफुल पाहायला मिळते. 2 धावा वाचवल्यात. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा पाहायला मिळतील. प्रथमतः बॅटिंग करत असताना तिसगाव 40+. पाहू शकतो आपण 2 षटक तब्बल 7 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेले आहेत. 2 षटक 7 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेत. आता शेवटचं षटक आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती जितेश यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. जितेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी. यावेळेस देखील पंचांचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र बॉल असा इशारा येत असताना पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती पाहू शकतो 9+, एकूण या धावा 2. (9+2) एकूण 3 धावा फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच आपण पाहू शकतो 18. बघा, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची सर्व संघांनी दक्षता घ्यायची. पंचांचा निर्णय अंतिम असेल
याची आपण सर्वजणांनी नोंद करून घ्यायची आहे. असेल याची आपण नोंद करून घ्यायची आहे. निर्णय हा अंतिम असेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्या. +2 एकूण या 3 धावा फलकावरती होतील 8 आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक शेवटचं अंतिम अखेरचं आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं नो बॉल +2 एकूण या 3 धावा फलकावरती होतील 8 आणि महागडं षटक होईल का की कमबॅक देखील जितेश यांचा पाहायला मिळेल. जितेश स्वतःचा विचार केला तर एक चांगले ताकद फलंदाज आहेत. कमी बॉल फेस करायचे, जास्त धावा बनवायचं त्यांची ओळख आहे. पण बॉलिंग करत असताना त्या धावा देखील रोखणं तितकंच गरजेचं असतं. ज्यावेळेस तिसरं षटक जे अंतिम आहे त्या अंतिम षटकामध्ये तुमची वर्णी लागते. फ्रीटचा बॉल आहे. 18 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंडवरती विकास पाहायला मिळत आहेत. विकास यांना झकास फलंदाजी करावी लागेल. एकीकडे तिसगा 40+, दुसरीकडे वाकलन 40+, असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती जितेश, स्ट्रायकिंग एंडवरती विकास. फ्रीटचा बॉल. फ्रीट बॉल मिस्टेक झाली आहे. मैदानावरती नोमॅन्स लँड मध्ये बॉल लँड जरूर होतोय. आली आहे मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. तिसरी देखील कंप्लीट झाली आहे बहुतेक. तीन धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 धावांच्या मदतीने फलक जाईल पुढे. फलकावरती धावा 21 धावा पाहायला मिळतात. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकाला झाली आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जितेश यांना आपण पाहतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा मिस पाहायला मिळेल. मिड विकेटच्या दिशेला वेगाने फिल्डर येतील. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. हा थ्रो चांगला आहे. रनआउटचा प्रयत्न मात्र कलेक्शन खराब पाहायला मिळतोय. कलेक्शन झालं नाहीये बॉलचं. जर कलेक्ट बॉल झाला असता तर मात्र आपण पाहू शकलो असतो की फलंदाज बाद देखील होऊ शकले असते रनआउटच्या स्वरूपामध्ये. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. फार चांगली फिल्डिंग, तितकंच चांगला थ्रो. कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतोय आणि 2 धाव्या ज्या मात्र फलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने फलक 23 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसगाव संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. अडचणीमध्ये जरूर आहे पण हे 4 बॉल अतिशय महत्वाचे असतील. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला आपण पाहू शकतो. फाईन लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र फलंदाज बाद होतील. लाईन मिस केली. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला. त्यांनी लगेच नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाजाच्या दिशेला थ्रो केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गडी गमावलाय दुसरा. पाटिंग करत असताना टीम तिसगाव 40+ संघाने 23 या आकड्यावरती. अजून एक धक्का. राजू पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. खेळाडू नाही आहे. एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या वतीने देखील प्रयत्न आणि लॉंग ऑनच्या दिशेने देखील प्रयत्न होता मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना चौकार देखील पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. जबरदस्त चौकार.
आल्या आल्या राजू यांनी फार चांगली सुरुवात करून दिली आहे. चौकार आलाय आणि चौकाराची नितांत गरज होती. तो चौकार आलाय. धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोचली ती म्हणजेच 27 विकास यांच्या बॅट मधून हा आपल्याला झकास चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 27 या आकड्यावरती. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 27 धावा धावफलकावरती आहेत. चेरी ऑन द टॉप, चेरी ऑन द केक. शेवटच्या बॉलवरती तो आक्रमक धारण होणारा फटका आपल्याला पाहायला मिळेल का, आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळेल का, ते देखील पाहणं अतिशय महत्वाचं. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळते रनआउटची संधी आणि फलंदाज झालेत बाद स्ट्रायकिंग एंडवरती. राजू यांच्या खेळीचा अंत. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय 27. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 लक्ष मैदानावरती असेल वाकलन संघाला. आपण नेक्स्ट मॅच टॉस देखील करणार आहोत. विनंती असेल दोन्ही संघ पडगे 40+ आणि जुनी डोंबिवली 40+. लगेच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. रिपोर्टिंग करायचंय. टॉस आपण लगेच करणार आहोत. जुनी डोंबिवली 40+, पडगे 40+ संघ प्लीज आपण देखील लवकरात लवकर या ही विनंती असेल आयोजकांच्या वतीने. आपण टॉस त्वरित करणार आहोत. पहिल्या फेरीतील तिसरा सामना जुनी डोंबिवली 40+ आणि पडगे 40+. एकीकडे कल्याण डोंबिवली परिसरामधील जुनी डोंबिवली संघ आणि दुसरीकडे पनवेल परिसरामधील पडगे संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघ प्लीज कर्णधारांना आपण पाठवायचं ही विनंती असेल. 27 धावा धावफलकावरती तर 28 धावेंचं लक्ष, 28 धावेंचं लक्ष असेल. ओके, देवीचा पाडा संघ, देवीचा पाडा 40+ संघ विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच पडगे 40+ संघ. चला बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर पाठवणं गरजेचं आहे.
नितीन पाटील आणि जितेश हे दोन सलामीचे फलंदाज टीम वाकलन 40+ संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. तिसगाव 40+ या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती देवेन. 28 धावांचं लक्ष्य. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल घेऊन देवेन तयार बॉलिंग ट्रॅकवर. राईट मोर द विकेटने पहिला बॉल. मिस्टेक पाहायला मिळते, मिसहिट पाहायला मिळते. प्रयत्न फार चांगले होते लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या वतीने. डीप मधून जोपर्यंत खेळाडू बॅकिंग साठी येतील मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघता बघता आपण पाहू शकतो ज्या मात्र धावा 3 आणि धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. देवीचा पाडा 40+ संघ आणि पडगे 40+ असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पडगे 40+ संघाने टॉस जिंकलाय. कल्याण डोंबिवली परिसरामधील देवीचा पाडा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अगेन्स्ट पनवेल परिसरामधील एक नामांकित संघ पडगे 40+ या संघासमोर. पहिल्या बॉलवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर अलिय सिंगल धावफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. मिस्टेक झाली आहे, मिस्टेक थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने. हळवार गतीने धावसंख्या पुढे जात होती मात्र आता या मिस्टेकमुळे देखील फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 6 6 ऑन द बोर्ड. 2 धावा ऍड होतील. धावफलक 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 28 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करत असताना वाकलन 40+ संघ फार चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. कारण लेस दॅन 10 ज्यावेळेस तुम्ही चेस करत असता त्यावेळेस धावा बनवणं काहीशा सोप्या आपल्याला पाहायला मिळतात नाही. एक्झॅक्टली तेच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 3 बॉल झाले, धावसंख्या 6. अजून देखील 22ची आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाज तयार देवेन. यावेळेस देखील स्टेप आउट झालेत. मिस सीट पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑनचे खेळाडू दोन्ही खेळाडू इंटरेस्टेड होते पण दूरवरती होते. त्याच्या कारणीशी आपण पाहू शकतो. एक टप्पा जोपर्यंत बॉलला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावफलक 8 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. अजून देखील 2 बॉलचा खेळ. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना शिल्लक पाहायला मिळतोय. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आणि गोलंदाज तयार. यावेळेस देखील फाईन लेगचा फिल्डर जोपर्यंत बॉलला अडवेल तोपर्यंत मैदानावरती आलेली ही सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 9 पाहायला मिळतील. 5 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील जर विचार केला तर 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 1 बॉलवरती जर एखादा मोठाच फटका आला तरी देखील ठीक. सिंगल डबल आली तरी देखील 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील सिंगलच्या साथीने. त्यामुळे सुरुवात जी फार चांगली आपण पाहू शकतो वाकलन 40+ संघाच्या वतीने. त्यामुळे विकेट घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जोपर्यंत फुल करण्यात येईल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला होता, डिरेक्ट होता पण कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतोय. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 12 बॉल 17ची आवश्यकता. 4 मिनिटं घेण्यात आलीत. याची देखील आपण नोंद करून घ्यायची. पहिलं षटक समाप्त होण्यासाठी देवीचा पाडा पनवेल आणि उंबर्डे संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं ही विनंती असेल. देवीचा पाडा पनवेल आणि उंबर्डे 40+ दोन्ही संघांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. 12 बॉल 17 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलर विशाल. आता विशाल यांना कमबॅक करावा लागेल टीम तिसगाव संघासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती जितेश पाहायला मिळत आहेत. नितीन पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला ग्लान्स केल्या फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे लॉंग लेग क्षेत्ररक्षकाच्या वतीने. जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 12 बॉल 17ची आवश्यकता होती. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं इथून फार गरजेचं आहे. बॉलिंग करत असताना तिसगाव संघाने
इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी देखील करणं फार गरजेचं आहे. मात्र आली आहे डबल. आता 15ची आवश्यकता 11 बॉलमध्ये. 11 बॉल 15 इक्वेशन पाहायला मिळतोय टीम वाकलन 40+ या संघासाठी. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय स्क्वेलेक क्षेत्ररक्षकाच्या दिशेला. जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत मैदानावरती आली आहे सिंगल. 10 बॉल 14 धावेंची आवश्यकता पाहायला मिळते. एकीकडे वाकलन 40+, दुसरीकडे तिसगाव 40+. कल्याण डोंबिवली परिसरामधील हे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 10 बॉल 14 हे इक्वेशन पाहायला मिळतात. अर्ध्या धावा झाल्यात, अर्धा धावा अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील ते मात्र जितेश. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. आली आहे सिंगल. लेगबाशी एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर. 9 बॉल 13 इक्वेशन पाहायला मिळतोय. 9 मध्ये 13 कमबॅक झाले तिसगाव संघाच्या वतीने. स्पेशली षटक क्रमांक 2 मध्ये विशाल सरांच्या वतीने आपल्याला कमबॅक देखील पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहू शकतो मैदानावरती आलाय बॉल जो मात्र डॉट स्टेप आउट करून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस समय सूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवली आणि रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न जो होता तो सक्सेसफुल पाहायला मिळतो. आता 8 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता. 8 बॉल मध्ये 13 बनतील का हा प्रश्न आहे. 8 बॉल 13 इक्वेशन पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहायला मिळतील ते म्हणजेच नितीन. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. फिल्डिंग अप्रतिम आहे. खेळाडू होते तिथे ज्यांच्या वतीने फार चांगली आपल्याला क्षेत्ररक्षणाचा आपण पाहू शकतो जो मात्र दर्जा पाहायला मिळाला. फार चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आली 1 7 बॉल 12 7 मध्ये 12 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 7 मध्ये 12 बनतील का. आणि महत्वाचं बॉलिंग ट्रॅक वरती विशाल ज्यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. कमालीची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल. यावेळेस देखील मैदानावरती स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता मात्र आलाय बॉल जो मात्र पाहू शकतो निर्धाव. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट बॉलने षटकाची झाली आहे सांगता. धावफलक 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळेल. बिनबाद 16. आता 6 बॉल 12ची आवश्यकता असेल टीम वाकलन 40+ संघाला विजयासाठी. सहा बॉल 12ची आवश्यकता. 6 मध्ये 12 हे इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय आणि 6 मध्ये 12 बनतील का प्रश्न मैदानावरती निर्माण झालाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज विशाल यांच्या वतीने षटक क्रमांक 2 मध्ये. आता त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मैदानावरती षटक क्रमांक 3 मध्ये विकास यांना झकास गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पाहायला मिळतील नितीन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पाहायला मिळत आहे जितेश. 6 बॉल 12ची आवश्यकता वाकलन 40+ संघाला विजयासाठी. तिसगाव 40+ संघ देखील काही कमी नाहीये. मैदानावरती त्यांचा देखील झालाय कमबॅक. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन एष्ट्या उद्ध्वस्त जरूर झालेल्या आहेत. फलंदाज बाद होतील मात्र वाईट बॉल आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन नितीन यांच्या खेळीचा अंत.
कडक स्ट्रोक चौकार. पाच चेंडू आणि 7 ची आवश्यकता. आता या मॅच मध्ये मजा येईल. 5 बॉल 7 ची आवश्यकता होती. मैदानावरती मिस्टेक झाली आहे फलंदाजाच्या वतीने, मात्र मिळाली आहे जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने फलक जाईल पुढे. आता 4 बॉल 6 ची आवश्यकता. 4 मध्ये 6 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. वाकलन 40+ की तिसगा 40+, कुठला संघ जिंकेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 4 बॉल 6 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज जितेश यांना आपण पाहतोय, ज्यांच्याकडे गुणवत्ता टासून टासून भरली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती देखील आपण विकास यांना पाहतोय, जे देखील जबरदस्त गोलंदाजी करतायत. मात्र यावेळेस कट केलाय. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचची हवा काढणारा जबरदस्त स्ट्रोक. फलंदाज जितेश यांच्या बॅट मधून कडक स्ट्रोक चौकार. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं आपण नेहमी म्हणतो. तोच अनुभव मैदानावरती जितेश यांनी दाखवलाय. आता लेस दॅन रन अप बॉल इक्वेशन. 3 बॉल 2 धावेंची आवश्यकता. 3 मध्ये 2 बनतील का हा देखील प्रश्न निर्माण झालाय. कारण कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही. शेवटच्या बॉल पर्यंत जिद्द, शेवटपणा, चिकाटी तुमच्या मनामध्ये असेल तर मात्र या धावा देखील डिफेंड होऊ शकतात. 3 बॉल 2 धावेंची आवश्यकता. 3 बॉल 2 धावेंची आवश्यकता होती. मैदानावरती आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, झाली आहे मिस्टेक आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट. आणि वाकलन 40+ संघ इथे विजय प्रस्थापित करतो. अभिनंदन टीम वाकलन 40+. हार्ड लक टफ लक टीम तिसगा 40+ संघ. आपण देखील फार चांगला खेळ दाखवला. आपल्या माध्यमातून देखील चांगला क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं. मात्र हार्ड लक टफ लक टीम तिसगा 40+. अभिनंदन टीम वाकलन 40+. सुरू देखील करायची आहे. पडगे 40+ संघ लगेच आपण फिल्डिंग सेट करा ही विनंती असेल. देवीचा पाडा संघ सलामीचे फलंदाज आपण मैदानावरती पाठवायचे आहेत. आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व खेळाडू आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. सर्व लेजंड खेळाडू आहेत. एक काळ ज्यांनी गाजवले आज देखील क्रिकेट खेळत असताना काळ गाजवत आहेत असे सर्व लेजंड खेळाडू सर्वांचं आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करणार आहोत. कल्याण डोंबिवली परिसरामधील एक दिग्गज संघ देवीचा पाडा इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अगेन्स्ट जबरदस्त गोलंदाजी ज्यांनी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावेंवरती थांबवलं.